पैसे अशा पद्धतीने घेतले जातात, लाख, 1.5 लाख, पावणे 2 लाख. हॉस्पिटल सर्रास लुटतात, त्या रुग्णाकडूनही पैसे घेतात आणि आपल्याकडूनही पैसे घेतात. योजनेमध्ये पॅकेजेस वाढवून दिलेत, एक चूक झाली तर त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार. आणि ऑपरेशन करणारा डॉक्टर जो आहे ना, तो अतिरिक्त पैसे देतो. तर जोपर्यंत रिलेटिव्ह अतिरिक्त पैसे देत नाही तोपर्यंत तो ऑपरेशन होत नाही. अनेक लोक अशी आहेत की जी सैरावैरा फिरतात, त्यांना कळत नाही आपण काय करावं. 2012 रोजी तत्कालीन राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू झाल्यापासून सदर आरोग्य संरक्षण योजनेत खाजगी व रुग्णालयाचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि दुसऱ्या क्रमांकात त्यांनी सांगितलं की आपण जे सांगितलं दुसऱ्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे हे खरे आहे. आपण मान्य केलेलं आहे की या ज्या तक्रारी आपल्याकडे येतात आणि दवाखाने ज्या पद्धतीनं या रुग्णांना लुटतात, या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपण फुल प्रूफ, कारण की आखरी हा शासनाचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे. हॉस्पिटल सर्रास लुटतात, त्या रुग्णाकडूनही पैसे घेतात आणि आपल्याकडूनही पैसे घेतात. आणि म्हणून फुल प्रूफ योजना करण्याच्या बाबत आरोग्य विभाग काय योजना करेल आणि जेणेकरून रुग्णांना पैसे लागणार नाही अशा पद्धतीच्या आपण काय SOP तयार करणार त्याबद्दलची भूमिका आपण स्पष्ट करावी. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य नाना पटोले साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नामध्ये महात्मा फुले आरोग्य योजना जी आपली महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे, या योजनेमध्ये काही हॉस्पिटल्सचे पैसे अशा पद्धतीने घेतात आणि आपल्या मूळ योजनेच्या उद्देशालाच हळहळ फासतात. त्याच्याबद्दल आपण काय कारवाई करणार आहात आणि कारवाईच नाही तर एक SOP करून अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी शासन काय निर्णय घेईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली. मी आपल्याला सांगतो की महात्मा फुले आरोग्य योजना ही मुळातच एकही रुपये लोकांच्याकडून घ्यायचा नाही, याच उद्देशानं त्यांना आपण MOU करून घेतोय. ॲग्रीमेंट झाल्यानंतर अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत यासाठी तिथला असणारा डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आणि आमची सगळी यंत्रणा काम करते. या सगळ्यानंतर सुद्धा अशा पद्धतीच्या काही घटना होत असतात याच्याबद्दलच्या तक्रारी आमच्याकडे आल्या. त्यामुळेच प्रश्न जो आपला प्रश्न क्रमांक 2 विचारला आणि त्याच्यामध्ये आम्ही सांगितले की हो हे खरे आहे. त्याच्यानंतर आपण साधारणतः एकूण 338 प्रकरणांमध्ये आम्ही एकतर 60,47,000 इतका दंड अंगीकृत केला आहे. यातली 12 हॉस्पिटल आपण याच्यामध्ये यांच्यावर कारवाई केली, त्यांना काढून टाकलं. आणि त्याच्यानंतर आता परत आपण जे दुसरा प्रश्न विचारला की आयुष्यमान भारत योजनासुद्धा आता हे आपल्या ह्या महात्मा फुले आरोग्य योजनेबरोबर जोडली आणि त्याच्यामुळं 1300 जे आपले अगोदरचे आजार होते 1356 ते आता 2399 झाले. म्हणजे आजाराची संख्या वाढवली, आजाराच्या संख्येबरोबर त्यांचे पॅकेजेससुद्धा वाढवले आणि त्यामुळे पॅकेजेस वाढवल्यानंतर एकाही हॉस्पिटलनं अशी चूक केली तर ती आम्ही जरासुद्धा कबूल करणार नाही. आता याच्यासाठी आपण असं केलं की या सगळ्या योजनेमध्ये ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी AI माध्यमातून सुद्धा अशा पद्धतीची एखादी घटना झाली तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई आपण करतोय. आपण AI माध्यमातून याच्यावरती अशा पद्धतीच्या हॉस्पिटलची कुठली तक्रार असेल तर त्याच्यावरती सुद्धा आम्ही तात्काळ कारवाई करतोय. चला लोणीकर. अध्यक्ष महोदय, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे आरोग्य मंत्री, तुमचं नाव नसताना दिला ना तुम्हाला. सन्माननीय पटोले साहेब, आपण जो प्रश्न विचारला, प्लीज सन्माननीय पटोले साहेब आपण जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी एवढंच सांगेन की आपण एक जिल्ह्याचे पालकमंत्री, तिथले सन्माननीय आमदार आणि 3 अशासकीय सदस्य यांच्या अध्यक्षतेखालची एक बैठक आपण आयोजित केली, एक कमिटी आपण स्थापन केली. या कमिटीच्या माझी फक्त विनंती सगळ्या आमदार महोदयांना आहे की या कमिटीच्या बैठका व्हायला पाहिजेत आणि आपल्या सगळ्यांनी सुद्धा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले आरोग्य योजनेच्या कामकाजाचा दर 3 महिन्यांनी आढावा घेण्यासंदर्भात आपण एक बैठक, मी सांगतो तुम्ही उत्तर द्या. मी आपल्याला सांगतो, मी मंत्री झाल्यानंतर पहिलं काम काय केलं असेल तर ही कमिटी नेमली. या कमिटीच्या माध्यमातून जोपर्यंत लोकप्रतिनिधी याच्यावरती मॉनिटरिंग करणार नाहीत तोपर्यंत ही योजना अधिक यशस्वी होणार नाही. माझी विनंती आहे की या बैठकीच्या निमित्तानं आढावा झाला पाहिजे. डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरांच्यावर ज्यांच्यावर चूक असेल त्यातला कुणालाही आपण या सगळ्या गोष्टींमध्ये जर चूक असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्यामध्ये आम्ही कुठेही मागाटणार नाही. सुनील प्रभू. अध्यक्ष महोदय, माननीय ऐका जाधव सर, असं आहे की माननीय आरोग्य मंत्र्यांचा उद्देश चांगला आहे, पण वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले असू दे, पंतप्रधान आरोग्य योजना असू दे किंवा तुमची आणखी कोणती योजना असू दे,
त्या इस्पितळात गेल्यानंतर त्या हॉस्पिटलची मेंटॅलिटी अशी असते की त्याला इन्स्ट्रुमेंट दिलं जातं, त्याची योजना बसवली जाते आणि ऑपरेशन करणारा डॉक्टर जो आहे ना तो अतिरिक्त पैसे देतो. तर जोपर्यंत रिलेटिव्ह अतिरिक्त पैसे देत नाही तोपर्यंत त्याचं ऑपरेशन होत नाही. आणि तुम्ही जे म्हणताय ना कॉर्डिनेटर, ज्या ज्या ठिकाणी अशा मध्ये योजना ज्या हॉस्पिटल तुम्ही दिल्यात ना त्या हॉस्पिटलच्या दरवाजामध्ये मोठा बोर्ड लावा आणि सांगा की या कॉर्डिनेशनची या योजनेबद्दल तक्रार असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा. अनेक लोक अशी आहेत की जी सैरावैरा फिरतात, त्यांना कळत नाही आपण काय करावं. आणि आपण जे म्हणताय की जी कमिटी आपण टाकली आहे तिथे लोकप्रतिनिधी असले पाहिजे, त्याचे आम्हाला एकदा पाठवा नंबर, फोन नंबर बैठका. मुंबई शहरामध्ये रोज पेशंटचे नातेवाईक अशा योजनांमध्ये ऑपरेशन करताना काही हॉस्पिटल अशी आहेत की त्याला लुटतात आणि या लुटणाऱ्या हॉस्पिटलवरती कारवाई होईल, दंड होईल, पण त्या माणसाच्या नातेवाईकाला जो त्रास होतो, ऑपरेशन ज्या पद्धतीने लेट होतं आणि त्याची जी गैरसोय होते आणि पैसे अशा पद्धतीने घेतले जातात, लाख, 1.5 लाख, प्रभू, 2.5 प्रश्न विचारा. लाख. सत्य आहे साहेब. प्रश्न सामान्य विचारा ना. माणसाचं मी प्रश्न विचारतो, भाषणं करून नाही सामान्य न्याय माणसाचं मिळणार. दुःख बोलतं मी प्रश्नातून. आणि मग अशावरती आपण टाइम बॉन्ड कार्यक्रम काय आहे आणि नेमकं काय करणार आहात आणि तुमची कमिटी कोणती आहे, त्याचे नंबर कोणते आहेत, कोऑर्डिनेटर कोण आहे, हे एकदा त्या हॉस्पिटलमध्ये लिहा आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना पण त्या कमिटीवरती घ्या. अध्यक्ष महोदय, आरोग्याच्या या सगळ्यात महत्त्वपूर्ण असणाऱ्या योजनेमध्ये सन्मान्य सुनील प्रभू साहेबांनी विचारलं की ज्या पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये पेशंट गेला की पहिल्या टप्प्यामध्ये त्याच्याकडे अतिरिक्त पैसे घेतले जातात आणि मगच त्या सगळ्या ऑपरेशन केले जातात आणि मग मूळ योजनेच्या आपल्या सगळ्या योजनेलाच आपण हरताळ फासतोय. माझी विनंती आहे की या योजनेमध्ये एक पैसा कोणी घेतला तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्यासाठी आम्ही काम करतोय. मी तुम्हाला सांगतो साधारणतः आता नाही नाही असं होणार नाही. बसून विचारू नका. हॉस्पिटल नाही, बसून विचारलेला उत्तर देऊ नका मंत्री महोदय. प्रभू साहेब, दोन्ही दोनच बसून गोष्टी विचारलं तर सांगतो उत्तर देऊ नका. की हॉस्पिटलमध्ये आपली योजना त्याच्यासाठी पॅकेजेस वाढवून दिली. बरेचसे हॉस्पिटल बरोबर आम्ही डायलॉग केले, त्यांना आम्ही मिटिंगला बोलवलं, त्यांच्या सगळ्या कंप्लेंट केल्यानंतर आम्ही त्याला सांगितलंय योजनेमध्ये पॅकेजेस वाढवून दिलेत, एक चूक झाली तर त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार. आणि असं झाल्यानंतर सुद्धा जर कुठं असेल तर आपण सगळ्यांनी, माझी विनंती आहे, एका बाजूला आपणही आपल्या मतदारसंघात रिव्ह्यू घेतला पाहिजे, आपल्या जिल्ह्यात रिव्ह्यू घेतला पाहिजे आणि एक सिंगल तक्रार असेल तर आमच्याकडे दिली तर त्याच दिवशी त्याच ठिकाणी आम्ही कारवाई करणार. शंकर जगताप. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.